नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप सारे विद्यार्थ्यांचे फोन आले आणि ते विचारत होते की सर आम्हाला नीट आणि एमएसटी सीईटी ला प्लॅन बी काही आहे का? विद्यार्थी मित्रांनो, असे काही एक्झाम घेऊन आलेला आहे की ज्याचा उपयोग तुम्हाला एमएसटी सीईटी किंवा नीट मध्ये जरी स्कोर कमी आला तरी प्लॅन बी म्हणून तुम्हाला त्या एक्झाम तुम्ही द्यायला पाहिजे, जेणेकरून तुमचं फ्युचर जे आहे तर ते सिक्युअर होऊ शकतं आणि खूप चांगल्या पगारांची नोकरी तुम्हाला मिळू शकते, खूप चांगलं भविष्य तुमचं असू शकतं. आज अशाच एका टॉपिकला आपण हात घालणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही थंबनेल वरती वाचलंच असेल 7 मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम फॉर पीसीबी स्टुडंट अदर दॅन नीट अँड एमएसटी सीईटी. उज्ज्वल भविष्यासाठी आपण या परीक्षा द्यायलाच पाहिजे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्या अगोदर अजूनही तुम्हाला जर माझ्याबद्दल माहिती नसेल तर तुम्ही माझ्याबद्दल माहिती करून घेऊ शकता. माझं नाव आहे डॉक्टर AK सर. माझं BSc MSc कंप्लीट झालेलं आहे. त्याचबरोबर CSIR नेट एक्झाम मी क्वालिफाय केलेली आहे, महाराष्ट्र सेट एक्झाम क्वालिफाय केलेली आहे, IIT गेट एक्झाम क्वालिफाय केलेली आहे, खूप साऱ्या युनिव्हर्सिटीच्या मी PhD एंट्रन्स टेस्ट क्वालिफाय केलेले आहेत आणि सध्या PhD करतोय. त्याचबरोबर माझे नियर अबाउट 75 रिसर्च आर्टिकल नॅशनल आणि इंटरनॅशनल जर्नल मध्ये पब्लिश आहेत. त्याचबरोबर 6 रिसर्च चॅप्टर नॅशनल आणि इंटरनॅशनल बुक्स मध्ये पब्लिश आहेत आणि 5 बुक्स BSc आणि MSc स्टुडंटसाठी पब्लिश केलेले आहेत. त्याचबरोबर मला 2 रिसर्च अवॉर्ड सुद्धा मिळालेले आहेत. फर्स्ट अवॉर्ड होता बेस्ट यंग सायंटिस्ट अवॉर्ड, जो की 2024 मध्ये मिळाला होता दुबई कॉन्फरन्समध्ये. त्याचबरोबर सेकंड जो अवॉर्ड होता तो होता बेस्ट रिसर्च स्कॉलर अवॉर्ड 2024 मध्ये गव्हर्नमेंट कॉलेज हिसार हरियाणामध्ये मला मिळालेला होता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजच्या झालेल्या आणि त्याचबरोबर खूप सारे स्टडी मटेरियल फ्री मध्ये आपण अवेलेबल केलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर आपलं प्ले स्टोर वरून बायोकिरण हे ऍप इन्स्टॉल करायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये आणि त्याचं रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला असा एक इंटरफेस दिसेल, ज्याच्यावरती तुम्हाला मोबाईल नंबर टाकून रजिस्टर करायचंय. त्यानंतर तुम्हाला अशा 3 लाईन इथे दिसतील, याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला फ्री स्टडी मटेरियल सेक्शन मध्ये जाऊन तुम्हाला फ्री स्टडी मटेरियल जे आहे तर ते ऍक्सेस करायचं आहे. तुम्हाला फ्री स्टडी मटेरियल इथे मिळून जाईल. विद्यार्थी मित्रांनो, अजूनही तुम्ही हे जर ऍप इन्स्टॉल केलेलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंक वरून तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या लिंक वरून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा इथे फ्लोट होत असलेला एक मोबाईल नंबर आहे, त्याच्यावरती व्हॉट्सअपला फक्त हाय मेसेज करा, सगळ्या लिंक तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये मिळून जातील. त्याचबरोबर आपले काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पण आहे, जसे की टेलिग्राम आहे, इंस्टाग्राम आहे, त्याचबरोबर बाकीचे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत, तर त्याला सुद्धा फॉलो करून ठेवा, कारण नेक्स्ट अपडेट मिळणं खूप गरजेचं आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया, ज्यामध्ये आपल्याला बघायच्यात काही एक्झाम. तर बघा, पहिली एक्झाम पीसीबी स्टुडंट, याची PDF सुद्धा मी ऍप मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ती PDF ऍक्सेस करू शकता. तर बघा, पहिली विद्यार्थी मित्रांनो, पहिली एक्झाम जी आहे तर ती एक्झाम आहे, फर्स्ट एक्झाम जी आहे तर ती तुम्ही देऊ शकता, दॅट इज द एम्स पॅरामेडिकल टेस्ट. आता एम्स पॅरामेडिकल टेस्ट ही जी आहे तर तुम्ही पॅरामेडिकल क्षेत्रामध्ये म्हणजे डॉक्टरांना मदत करणारे जे काही बाकीचे क्षेत्र असतात तर त्या क्षेत्रामध्ये तुम्ही जॉब करू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं 2025 एक्झामिनेशन जी आहे तर तिचे ऍप्लिकेशन जो आहे तर तो मार्च मध्ये ऍप्लिकेशन येतील. तुम्हाला इथे एम्स मध्ये वेगवेगळे जे एम्स आहेत तर तिथे पॅरामेडिकल कोर्सेस करता येतील, पण त्याच्यासाठी तुम्ही एक एक्झाम क्वालिफाय करणं गरजेचं आहे, दॅट इज द एम्स पॅरामेडिकल टेस्ट. विद्यार्थी मित्रांनो, ऍप्लिकेशन मोड जो आहे तर तो पूर्णपणे ऑनलाईन असतो. ऑनलाईन ऍप्लिकेशन तुम्हाला करायचे आहेत. ऑफिशियल एम्स वेबसाईट वरती तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे तर तुमचं 17 इयर कंप्लीट पाहिजे 31 डिसेंबर पर्यंत, म्हणजे जे नीटचे क्रायटेरिया आहेत तर ते सगळे क्रायटेरिया इथे आहे. तुम्ही फक्त इंडियन सिटीजनच असले पाहिजे. तुम्ही जर फॉरेन मध्ये राहत असाल तर तुम्हाला, किंवा फॉरेन सिटीजनशिप जर घेतलेली असेल तर तुम्हाला इथे अप्लाय करता येणार नाही. एज्युकेशन क्वालिफिकेशन काय तर तुम्ही 12 ची एक्झाम दिली पाहिजे, 10+2 एज्युकेशन तुमचं पाहिजे. तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश हे तुमचे कोर सब्जेक्ट असले पाहिजे आणि तुम्हाला त्यामध्ये मिनिमम 50% मार्क तुम्हाला असले पाहिजे, तरच तुम्ही ही एक्झाम क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला ऍडमिशन भेटणार आहे. त्याच्यानंतर एक्झाम पॅटर्न जर आपण बघितला तर एक्झाम पॅटर्न जो आहे तर तो कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे, ऑनलाईन टेस्ट होणार आहे. 90 मिनिट्स त्याच्यासाठी असणार आहेत. इंग्लिश आणि हिंदी असे 2 मीडियम तुम्हाला इथे असणार आहे. त्याचबरोबर सगळे क्वेश्चन जे आहेत तर ते MCQ पॅटर्ननी असणार आहे, म्हणजे नीट सारखीच तुमची एक्झाम असणार आहे. त्यामध्ये 90 क्वेश्चन्स असणार आहे, 90 मिनिट्स तुम्हाला टाइम असणार आहे. फिजिक्सचे 30 क्वेश्चन असणार आहे, केमिस्ट्रीचे 30 क्वेश्चन असणार आहे, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स, मला ऑर आहे मॅथमॅटिक्स, सो त्यासाठी तुम्हाला 30 क्वेश्चन असणार आहे.
ओके. सो त्याचबरोबर मार्किंग स्कीम जी आहे तर ती 1 मार्क एका क्वेश्चनसाठी 1 मार्क आहे. बट जर निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे, -1/3 मार्किंगची निगेटिव्ह मार्किंग आहे. जर तुम्ही अनआन्सर केलं म्हणजे कुठलेही आन्सर दिलं नाही तर त्याचे मार्क कट होणार नाही. त्याचबरोबर एक्झाम सेंटर जे आहे तर ते खूप साऱ्या सिटीमध्ये एक्झाम सेंटर आहे. आता काय कुठले कुठले कोर्सेस इथे बीएससी पॅरामेडिकल कोर्सेस कुठले कुठले आहेत तर बघा, बीएससी हॉनर्स मेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी हे एक कोर्स आहे. त्याच्यानंतर बीएससी इन ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी, त्याचबरोबर बीएससी इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, बीएससी इन डेंटल हायजीन, बीएससी इन डेंटल ऑपरेटिंग रूम असिस्टंट, देन बीएससी इन ऑप्थल्मिक टेक्निक. या सगळ्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या एम्स मध्ये पॅरामेडिकल कोर्सेस करता येणार आहे. याच सोबतच आणखी खूप सारे पॅरामेडिकल कोर्सेस आहेत तर ते तुम्ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन बघू शकता. विद्यार्थी मित्रांनो, याच्यासाठी सिलेबस जो आहे तर तोच 12चा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीचा सिलेबस आहे. त्याचबरोबर दुसरी एक्झाम जी आहे विद्यार्थी मित्रांनो तर ती पण तुम्ही द्यायला पाहिजे. तर ती आहे आयसर ऍप्टिट्यूड टेस्ट, IAT. ही जी परीक्षा आहे तर ही सुद्धा 2025 मध्ये आहे. त्याची डेट ऍप्लिकेशन रिलीज होण्याची डेट जी आहे तर ती 5 मार्च असते आणि क्लोजिंग डेट जी आहे तर ती आहे 15 एप्रिल 2025 मध्ये त्याचे ऍप्लिकेशन क्लोज होणार आहे. ऍप्लिकेशन जे आहे तर ते तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचे आहेत. आयसर ऑफिशियल वेबसाईट वरती त्याची वेबसाईट सुद्धा मी दिलेली आहे, तिथे तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तर तो तुम्ही इंडियन सिटीजन असले पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही ओएसी असेल म्हणजे ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया असेल तरी सुद्धा तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. त्याच्यानंतर प्रेझेंट इंडियन ओरिजिन जर असाल, PIO जर असाल तुम्ही तरी पण सुद्धा इलिजिबल आहेत. त्याचबरोबर एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे काय तर तुमचं 12th कम्प्लीट असलं पाहिजे किंवा तुम्ही इक्विव्हॅलंट काहीतरी 12च्या केलेलं पाहिजे. तुमचं क्वालिफिकेशन मात्र 2023, 2024 किंवा 2025 मध्ये झालेलं पाहिजे, रिकॉग्नाइज बोर्ड मध्ये झालेलं पाहिजे. सब्जेक्ट तुम्हाला पाहिजे 12th मध्ये तर तुम्हाला पाहिजे बायोलॉजी, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, फिजिक्स याच्यापैकी कुठले तरी तुमचे 3 सब्जेक्ट कोर सब्जेक्ट असले पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला मिनिमम मार्क काय ती पाहिजे तर जनरल, ओबीसी, ईडब्ल्यू स्टुडंटसाठी 60% मार्क तुम्हाला पाहिजे 12th मध्ये आणि SC, ST, PW स्टुडंटसाठी 55% ऍग्रिगेट मार्क तुम्हाला पाहिजे. एक्झाम पॅटर्न जर म्हटलं तर सीबीटी टेस्ट आहे, कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे. ड्युरेशन जे आहे तर ते 3 आवर आहे, 3 तासाचा टाइम आहे दिलेला. 4 सेक्शन असतात जनरली याच्यामध्ये. बायोलॉजीचा सेपरेट सेक्शन आहे, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स असे सेपरेट सेक्शन आहेत. 15 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स पर सेक्शन. प्रत्येक सेक्शन मध्ये 15 MCQ क्वेश्चन असतात. टोटल 60 क्वेश्चन आहेत. मार्किंग स्कीम जर बघितले तर 4 मार्क्ससाठी एक प्रश्न आहे. मिनिमम जर चुकलेला असेल एखादा क्वेश्चन तर वजा 1 मार्क होणार आहे आणि जर तुम्ही क्वेश्चन कुठलाही सॉल्व्ह केला नाही तर मार्क कुठलेही मिळणार नाही. एक्झाम सेंटर जर बघितलं तर खूप सारे सेंटर असतात पूर्ण इंडियामध्ये. तुम्ही जवळचं सेंटर टाकू शकता. आपल्या जवळ जर म्हटलं तर पुणे सेंटर आहे, त्यानंतर मुंबई सेंटर आहे. कुठले कुठले कोर्स तुम्ही करू शकता तर 5 वर्षाचा कोर्स तुम्ही करू शकता. BS-MS ड्युअल डिग्री मिळणार आहे तुम्हाला. BS म्हणजे बॅचलर इन सायन्स आणि MS म्हणजे मास्टर इन सायन्स, अशा तुम्हाला ड्युअल डिग्री मिळणार आहे. ड्युअल डिग्री प्रोग्राम आहे. त्याचबरोबर तुम्हाला 4 इयर BS प्रोग्राम सुद्धा इथे मिळतो. कुठल्या कुठल्या सब्जेक्ट मध्ये तुम्ही करू शकता तर बायोलॉजिकल सायन्स मध्ये तुम्ही डिग्री करू शकता, केमिकल सायन्स मध्ये करू शकता, मॅथमॅटिकल सायन्स मध्ये करू शकता, फिजिकल सायन्स मध्ये करू शकता किंवा अर्थ अँड इन्व्हायरमेंटल सायन्स मध्ये सुद्धा करू शकता. आणि यामध्ये सुद्धा तुम्ही रिसर्च मध्ये जाऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, जर ज्यांना कोणाला शास्त्रज्ञ व्हायचं आहे तर त्यांनी ही एक्झाम देऊन आयसर मध्ये आपलं एज्युकेशन केलं पाहिजे. आता याच्यासाठी सिलेबस जो आहे तर तो आपला NCERTचा सिलेबस आहे 12चा. बायोलॉजी, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, फिजिक्स हे जे सब्जेक्ट आहेत तर याच सब्जेक्टचा सिलेबस इथे आहे. वेगळं काही नाहीये, वेगळं काही करण्याची तुम्हाला गरज नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट म्हणजे नॅशनल एंट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट. ही तिसरी एक्झाम तुम्हाला मी सजेस्ट करतो. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय तर 5 इयर इंटिग्रेटेड MSc प्रोग्राम असणार आहे. इथे सुद्धा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च म्हणजे नायसर ज्याला म्हणतो तर ते भुवनेश्वरला आहे आणि मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये आहे. ऑटोमॅटिक डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी सेंटर ऑफ एक्सलन्स.
सो अशा वेगवेगळ्या सेंटरमध्ये तुम्ही ऍप्लिकेशन तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. रिलीज डेट जी ऍप्लिकेशन रिलीज डेट तर ती अजून आलेली नाहीये. सॉरी 17 फेब्रुवारीला रिलीज झालेले आहे ऍप्लिकेशन. त्याच्यानंतर सबमिशन डेडलाईन जी आहे तर ती 9 मे पर्यंत आहे. तुम्ही 9 मे पर्यंत सबमिशन करू शकता ऍप्लिकेशन फॉर्म. त्याचबरोबर त्याची ऑफिशियल वेबसाईट मी इथे दिलेली आहे, तुम्ही ते क्लिक करून तुम्ही डायरेक्टली ऍप्लिकेशन करू शकता. त्याच्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया जर म्हटलं तर इथे सुद्धा तुम्हाला 12th कम्प्लीट करायला पाहिजे. ओके, 12वी तुम्ही कम्प्लीट झालेले पाहिजे. 2023 मध्ये किंवा 24 मध्ये तुम्ही ते एक्झाम दिलेली पाहिजे. सब्जेक्ट जर कुठले म्हटलं तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स इथे सब्जेक्ट आहे. 12thला तुम्हाला मिनिमम 60% मार्क पाहिजे तरच तुम्हाला पुढे ऍडमिशन मिळतं. रिझर्व्ह कॅटेगरी जर असेल तर 55% तुम्हाला मार्क पाहिजे. कुठलंही एज लिमिट नाहीये या एक्झामसाठी अपियर होण्यासाठी, कुठलंही एज लिमिट दिलेला नाहीये. त्याचबरोबर एक्झाम पॅटर्न जर म्हटलं तर इथे सुद्धा सीबीटी टेस्ट आहे, कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे. 3 तास आणि 30 मिनिट म्हणजे 3.5 तास जवळपास वेळ आहे एक्झाम सॉल्व्ह करण्यासाठी. लँग्वेज जी आहे तर ती हिंदी आणि इंग्लिश लँग्वेज मध्ये पेपर असतो. सेक्शन जर म्हटलं तर 4 सेक्शन आहेत. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्सचे सेक्शन आहेत. क्वेश्चन 20 क्वेश्चन असतात प्रत्येक सेक्शन मध्ये. एमसीक्यू पॅटर्नचे असतात. एका क्वेश्चनसाठी 3 मार्क आहे. निगेटिव्ह मार्किंग इथं आहे. एखादा क्वेश्चन चुकला तर तुमचे वजा 1 मार्क होणार आहे. जर तुम्ही क्वेश्चन सॉल्व्हच नाही केला तर मात्र कुठलेही मार्क भेटणार पण नाही आणि कट पण होणार नाही. मेरिट जर म्हटलं याचं तर जवळपास 3 बेस्ट स्कोर जो आहे 4 सेक्शन मध्ये तर 180 पैकी तुम्हाला किती आहे तर त्याचं मेरिट लागतं आणि त्याच्याप्रमाणे तिथे ऍडमिशन होतात. जर तुम्हाला एक्झाम सेंटर जर म्हटलं तर खूप साऱ्या सिटी आहे इंडियामध्ये ज्या की जिथे एक्झाम होते. आपल्या जवळ जे आहे तर ते पुण्यामध्ये एक्झाम होते आपली किंवा मुंबईमध्ये एक्झाम होते. त्याचबरोबर इथे तुम्हाला 5 वर्षाचा इंटिग्रेटेड MSc डिग्री तुम्हाला भेटणार आहे वेगवेगळ्या डिसिप्लिन मध्ये. बायोलॉजी, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, फिजिक्स, नायसर मधून तुम्हाला डिग्री भेटणार आहे. तुम्ही रिसर्च मध्ये जाऊ शकता किंवा खूप सारे वेगवेगळ्या जॉब सेक्टरमध्ये तुम्ही इथे जाऊ शकता. बेस्ट एज्युकेशन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. सिलेबस जर म्हटलं तर तुम्हाला फक्त NCERTचा सिलेबस करायचा आहे 12चा. त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स हे 4 सब्जेक्टचं तुम्हाला इथे सिलेबस असणार आहे. त्याच्यानंतर पुढची एक्झाम जर म्हटली विद्यार्थी मित्रांनो तर ती आहे कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट, CUET म्हटलं जातं अंडर ग्रॅज्युएट साठी. याच्यासाठी तुम्हाला जे काही नॅशनल युनिव्हर्सिटीज आहेत तर त्या नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन होतं. NTA जी नीट ची एक्झाम जी कंडक्ट करते NTA तीच एजन्सी CUET एक्झाम सुद्धा कंडक्ट करते. जर याचं ऍप्लिकेशन जे आहे तर ते फेब्रुवारीच्या लास्ट वीक मध्ये येत असतं. रजिस्ट्रेशन डेडलाईन जी आहे तर ती तुम्हाला जवळपास फर्स्ट वीक ऑफ एप्रिल पर्यंत याचे रजिस्ट्रेशन चालू असतात. इलिजिबिलिटी जर म्हटलं तर तुम्हाला इथे इंडियन ओरिजिनचे पाहिजे तुम्ही किंवा इंडियन सिटीजन पाहिजे. कुठलाही एज लिमिट नाहीये एक्झाम देण्यासाठी, कुठलाही नो एज लिमिट. एज्युकेशन क्वालिफिकेशन जर म्हटलं तर 12th किंवा इक्विव्हॅलंट तुम्ही कंप्लीट केलेलं पाहिजे. मिनिमम मार्क जर बघितले तर तुम्हाला इथे 50% आणि 45%, रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 45% आणि ओपन कॅटेगरीसाठी 50% मार्क पाहिजे. एक्झाम सेक्शन जे आहे तर ते 4 सेक्शन मध्ये होते एक्झाम. जवळपास 13 लँग्वेज मध्ये हा पेपर आहे. ऍडिशनल लँग्वेज सुद्धा तुम्ही घेऊ शकता. 13 लँग्वेज मधून कुठली तरी एक लँग्वेज तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. ऍडिशनल लँग्वेज मध्ये पण तुम्ही घेऊ शकता. जवळपास 23 डोमेन स्पेसिफिक सब्जेक्ट मध्ये तुम्ही देऊ शकता. मात्र एक सेक्शन तुम्हाला कंपल्सरी येतो म्हणजे जनरल ऍप्टिट्यूड. ओके, सो क्वेश्चन जे असतात तर ते जवळपास 50 क्वेश्चन असतात. ऑल विच नीड अटेम्प्ट विदिन 60 मिनिट. 50 क्वेश्चन तुम्हाला 60 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचे आहेत. कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे. प्रत्येक करेक्ट क्वेश्चन साठी 5 मार्क मिळणार आहे. निगेटिव्ह मार्किंग इथे आहे. 1 मार्क तुमचा रिड्यूस होणार आहे जर तुमचा करेक्ट आन्सर नसेल तर. अनआन्सर क्वेश्चनला कुठलाही मार्क मिळणार नाही, कुठलाही मार्क कट होणार नाही. एक्झाम सेंटर जर म्हटलं तर आपल्या इंडियामध्ये तर खूप 38 सिटी, जवळपास 338 सिटीमध्ये एक्झाम होते. जिथे जिथे नीटचं सेंटर असतं तिथे तिथे याचं पण सेंटर असतं. आणि इंडियाच्या बाहेर नियर अबाउट 38 सिटीमध्ये ही एक्झाम होते. ज्याच्यामध्ये न्यूयॉर्क आहे, कुवेत आहे, रियाद आहे, सिंगापूर, दोहा, दुबई असे वेगवेगळे जवळपास 38 सिटी आहे इंडियाच्या बाहेर सुद्धा जिथे तुम्ही एक्झाम देऊ शकता. ऑफर्ड कोर्सेस जे आहेत तर ते वेगवेगळ्या डिसिप्लिन मध्ये सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये तुमचं ऍडमिशन होतं.
त्याच्यामुळे तिथे भरपूर कोर्सेस आहेत, वेगवेगळ्या सब्जेक्टमध्ये तुम्ही करू शकता. त्याचबरोबर इथे सिलेबस जो आहे तर तो आहे, एक लँग्वेज तुम्हाला सिलेक्ट करायची आहे, लँग्वेज टेस्ट असते. त्याचबरोबर तुम्हाला डोमेन सब्जेक्ट असतो, एनसीईआरटीच्या सिलेबस वरती तुम्हाला त्या डोमेन सब्जेक्ट वरती टेस्ट द्यायची आहे. जनरल टेस्ट एक असते, जनरल नॉलेज, करंट अफेअर्स, मेंटल अबिलिटी टेस्ट, न्यूमेरिकल अबिलिटी, क्वांटिटेटिव्ह रिझनिंग, असे वेगवेगळे सब्जेक्ट वरून जनरल टेस्ट होते. तर याच्यावरून सुद्धा बेस्ट मेरिट लागतं आणि त्याच्यावरून तुम्हाला ऍडमिशन मिळत असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट टेस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो आयसरची. आयसरची टेस्ट आहे ऑल इंडिया एंट्रन्स एक्झामिनेशन फॉर ऍडमिशन. आयसर मध्ये ऍडमिशन होतं, इंडियन काउन्सिल फॉर ऍग्रिकल्चर रिसर्च मध्ये. इथे सुद्धा तुम्ही ऍग्रिकल्चरल मध्ये रिसर्च करू शकता विद्यार्थी मित्रांनो. पोस्ट ग्रॅज्युएट, अंडर ग्रॅज्युएट साठी इथे होते. तुम्हाला स्पेसिफिकली अंडर ग्रॅज्युएट साठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. यूजी कोर्सेस जे आहे तर ते अवेलेबल आहेत इथे. सेकंड वीक ऑफ फेब्रुवारी मध्ये याचं ऍप्लिकेशन नोटिफिकेशन येत असतं. फर्स्ट वीक ऑफ मार्च पर्यंत ऍडमिशन चालू असतात. त्याच्यानंतर तुम्ही पीजी आणि पीएचडी सुद्धा करू शकता, त्याचे सुद्धा नोटिफिकेशन येत असतं. त्याच्यामध्ये नॅशनल काय क्रायटेरिया पाहिजे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया, तर तुम्ही इंडियन सिटीजन पाहिजे, सगळ्यात महत्वाचं. तुम्ही बाहेरचे असेल तर कोर्स देऊ शकत नाही. एज लिमिट जी आहे तर ते तुमचं मिनिमम एज, कॅन्डिडेटचं जे एज आहे तर ते 19 वर्षांपर्यंत तो देऊ शकतो. यूजी कोर्सेससाठी मात्र, पीजी कोर्सेससाठी तुमचं एज्युकेशन 19 वर्षापेक्षा तुम्ही मोठे पाहिजे आणि यूजी कोर्सेससाठी कुठलीही एज लिमिट नाहीये. त्याच्यानंतर यूजी कोर्सेसमध्ये तुमचं 12th कम्प्लीट पाहिजे तर तुम्ही यूजीला अप्लाय करू शकता. 12th साठी मात्र तुम्ही बॅचलर डिग्री कंप्लीट केलेली, पीजी करण्यासाठी मात्र तुम्ही बॅचलर डिग्री कंप्लीट केलेली पाहिजे, 60% मार्क. त्याचबरोबर जर एक्झाम मोड जो असतो तर ही सुद्धा कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे. सीबीटी मोड मध्ये टेस्ट होते. जवळपास 13 लँग्वेज मध्ये ही टेस्ट होते. यूजी साठी, पीजी साठी मात्र फक्त इंग्लिश मध्ये होते. ड्युरेशन जे आहे तर ते 2 आवर असतं, म्हणजे 120 मिनिट्स आहे. क्वेश्चन जे आहे तर ते एमसीक्यू पॅटर्नने आहेत. यूजी साठी 100 क्वेश्चन असतात आणि पीजी साठी जे आहे तर ते 120 असतात. 12वी नंतर तुम्ही यूजी साठी ऍप्लिकेबल असता आणि तुम्ही जेव्हा ग्रॅज्युएशन कंप्लीट होईल तुमचं तर त्याच्यानंतर तुम्ही पीजी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन साठी ऍप्लिकेबल असतं. मार्किंग स्कीम जे आहे तर ते कुठलंही स्पेसिफिक असं मार्किंग स्कीम आपली दिलेली नाहीये, नॉन स्पेसिफाईड. पीजी साठी मात्र 4 मार्क्ससाठी एक प्रश्न आहे आणि डिडक्शन 1 मार्क्सचं होतं. इंडियाच्या भरपूर सिटीमध्ये याचं एक्झाम सेंटर आहे. कुठले कुठले कोर्सेस तुम्ही करू शकता तर बीएससी ऑनर्स इन ऍग्रिकल्चर, बीएससी ऑनर्स इन हॉर्टिकल्चर, बीएफएससी म्हणजे दॅट मीन्स द फिशरी सायन्स, बीएससी इन फॉरेस्ट्री, बीएससी इन कम्युनिटी सायन्स, बीटेक इन ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग, बीटेक इन डेअरी टेक्नॉलॉजी, बीटेक इन फूड टेक्नॉलॉजी, बीटेक इन बायोटेक्नॉलॉजी, असे सगळे कोर्सेस जे आहेत तर ते यूजी कोर्सेस आहेत. पीजी कोर्सेस जर म्हणाल तर एमएससी एग्रीकल्चर, एमएससी हॉर्टिकल्चर, एमएससी फिशरी सायन्स, एमएससी इन फॉरेस्ट्री, एमएससी इन कम्युनिटी सायन्स, एमटेक इन एग्रीकल्चर इंजिनिअरिंग, एमटेक इन डेअरी टेक्नॉलॉजी, एमटेक इन फूड टेक्नॉलॉजी, एमटेक इन बायोटेक्नॉलॉजी, या सगळ्यासाठी तुम्ही एलिजिबल आहात. जर सिलेबस जर म्हटलं तर आपला जनरल सब्जेक्ट सिलेबस आहे, 12चा सिलेबस तुम्ही इथे कन्सिडर करून चालू शकता यूजी साठी. त्याच्यानंतर नेक्स्ट जी आहे टेस्ट तर ती फक्त मुलींसाठी आहे. मुलींनी इथे जावं नक्कीच. ते म्हणजे मिलिटरी नर्सिंग सर्व्हिस. तुम्हाला डायरेक्ट कुठे लढायला जायचं नाहीये, तर हॉस्पिटलमध्ये जॉब आहे आणि सिक्युअर असा जॉब आहे. खूप साऱ्या फॅसिलिटी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अवेलेबल आहे आणि त्याच्यामुळे मुलींनी इथे मात्र ट्राय केला पाहिजे. ही फक्त आणि फक्त मुलींसाठी आहे. जनरली मिलिटरी नर्सिंग सर्व्हिस MNS आणि नॅशनल लेव्हल एंट्रन्स टेस्ट आहे. ऍप्लिकेशन जे आहे तर ते जवळपास डिसेंबर ते जानेवारी मध्ये ऍप्लिकेशन येत असतं. डिसेंबर ते जानेवारी पर्यंत ऍप्लिकेशन विंडो चालू असते. कॅन्डिडेट मस्ट अप्लाय ऑनलाईन. इंडियन आर्मीची जी वेबसाईट आहे ऑफिशियल वेबसाईट, तर त्या वेबसाईट वरती तुम्हाला अप्लाय करायचं आहे. इलिजिबिलिटी जर म्हटलं तर फक्त फिमेल कॅन्डिडेट इलिजिबल आहेत. ओनली फिमेल कॅन्डिडेट आर इलिजिबल. मॅरिटल स्टेटस जे आहे तर ते अनमॅरिड, डिवोर्स, लिगली सेपरेटेड, विडॉज, विदाउट एनकम्बरन्स, ह्या ज्या आहेत तर त्या सगळ्या, म्हणजे तुम्ही
कुठल्याही प्रकारच्या स्त्रिया जर असेल तर तुम्ही एलिजिबल आहात. नॅशनॅलिटी जे आहे तर ते फक्त तुम्ही इंडियन सिटीजन पाहिजे, बाहेरच्यांना कुणाला अलाउड नाहीये. एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे तर ते 10+2 म्हणजे तुम्ही 12th कंप्लीट केलेलं पाहिजे. पीसीबी ग्रुप तुम्हाला पाहिजे, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी तुमचा ग्रुप पाहिजे. इंग्लिश तुम्हाला कंपल्सरी पाहिजे तरच तुम्ही एलिजिबल आहात आणि 50% मार्क तुम्हाला मिळालेले पाहिजे. एज लिमिट जर म्हटलं तर जवळपास 1 ऑक्टोबर 1999 पासून तर सप्टेंबर 30, 2007 पर्यंत तुमची दोन्ही डेट धरून मध्ये तुमचा बर्थ झालेला पाहिजे. फिजिकल स्टँडर्ड जे आहे तर तुमची हाईट जी आहे तर ती 152 सेंटीमीटर हाईट तुमची पाहिजे. नॉर्थ ईस्ट रिजन साठी मात्र थोडीशी हाईट कमी आहे. नॉर्थ ईस्ट मध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुमची हाईट जी आहे तर ती 147 सेंटीमीटर असायला पाहिजे. मोड ऑफ एक्झामिनेशन जर बघितलं तुम्ही तर सीबीटी टेस्ट आहे, कम्प्युटर बेस्ड टेस्ट तिथे होत असते. कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे. एमसीक्यू पॅटर्न आहे, क्वेश्चनचा 90 मिनिट एक्झाम साठी टाइम आहे. त्याचबरोबर जनरल कुठले कुठले सेक्शन असतात तर जनरल इंटेलिजन्स 50 क्वेश्चन जनरल इंटेलिजन्सचे असतात, 50 क्वेश्चन जनरल इंग्लिशचे असतात आणि 50 क्वेश्चन सायन्सचे असतात. म्हणजे त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचे क्वेश्चन असतात. टोटल 150 मार्कची एक्झाम असते. मार्किंग स्कीम जी आहे तर इथे कुठलीही निगेटिव्ह मार्किंग नाहीये, प्रत्येक क्वेश्चनसाठी 1 मार्क इथे आहे. एक्झाम सेंटर जे आहे तर इंडियामध्ये खूप साऱ्या सिटीज मध्ये एक्झाम ही होत असते. ओके, तुमच्या जवळचं इंजिनिअरिंग कॉलेजवरती एक्झाम होते. आता कुठे कुठे नर्सिंग कॉलेज आहेत बघा, तर कॉलेज ऑफ नर्सिंग आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज पुणेमध्ये आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्याचबरोबर नर्सिंग कॉलेज कमांड हॉस्पिटल ईस्टर्न कमांड कोलकातामध्ये आहे. कॉलेज ऑफ नर्सिंग INHS अश्विनी मुंबईमध्ये आहे. त्याच्यानंतर कॉलेज ऑफ नर्सिंग आर्मी हॉस्पिटल रिसर्च अँड रेफरल दॅट इज द न्यू दिल्लीमध्ये आहे. कॉलेज ऑफ नर्सिंग कमांड हॉस्पिटल सेंट्रल कमांड लखनौमध्ये आहे. कॉलेज ऑफ नर्सिंग कमांड हॉस्पिटल एअरफोर्स बेंगलोरमध्ये आहे. तर हे सगळे तुमचे कॉलेजेस जिथे तुम्हाला बीएससी नर्सिंग 4 इयर प्रोग्राम असणार आहे आणि तिथे तुम्हाला बीएससी नर्सिंग ही डिग्री तुम्हाला मिळणार आहे. सिलेबस जर म्हटलं तर सिलेबस जो आहे तर तो जनरल इंग्लिश साठी ग्रामर, व्होकॅब्युलरी, कॉम्प्रेशन्स, लँग्वेज युजेस हे सगळं आहे. जनरल इंटेलिजन्स मध्ये लॉजिकल रिझनिंग, अनालिटिकल ॲबिलिटी, जनरल अवेअरनेस. सायन्स मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचा जो सिलेबस आहे 12th पर्यंतचा तो असणार आहे. तर ह्या सगळ्या एक्झाम ज्या आहेत तर त्या तुमच्यासाठी युजफुल आहेत. पुढे अजून काही सेपरेशन करून मी दिलेलं आहे जे तुम्हाला पीडीएफ मध्ये मिळेल. पीडीएफ जी आहे तर ती आपल्या ऍपवरती अवेलेबल असणार आहे. सो ज्यांना कोणाला ही पीडीएफ पाहिजे तर तुम्ही ऍपच्या फ्री स्टडी मटेरियल सेक्शन मध्ये जा. ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ते मिळेल आणि तिथे तुम्हाला ही पीडीएफ अवेलेबल असणार आहे. तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला विश यू ऑल द बेस्ट. आणि तुमच्यासाठी एक सरप्राईज असणार आहे. नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी येणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही MSc CET जर ऍस्पिरंट असणार आहे तर तुमच्यासाठी एक मोठं सरप्राईज असणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अजून खूप मोठ्या मोठ्या सरप्राईज तुम्हाला येत राहणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, विश यू ऑल द बेस्ट. आणि तुम्ही असंच स्टडी करत राहा. खूप लाईटली घेऊ नका, कारण 12th ची एक्झाम संपली आणि आता आपण रिलॅक्स झालो असं समजू नका, कारण आयुष्याची खरी लढाई तर आता स्टार्ट झालेली आहे. भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत बाय बाय, हॅपी लर्निंग, टेक केअर.